कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान आहे जोडा। मुलगी भी ठीकच आहे। लाखात एक तर आमचा शत्रू आहे। जालिंदरराव म्हणजे गरीबा घरची पोरगी सून म्हणून करून घेतली, लई उपकार झाले गरीबांवर। हो नाही आम्ही कोण उपकार करणार, या गाठी वर बांधल्या जातात वा। भाई ते बी आहे, पण काय काय आणलं पोरीनं? नाही म्हणजे काहीतरी आणलं असेलच ना। तिनं काय आणलं यापेक्षा तीच आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली, हे आमचं भाग्य आहे। हा ते बी खरं आहे, अगदी खरं आहे। तरी बरं चांगलं लगीन करून घरात आली, उगाच कोणीतरी पळवून आणलेली घाण नाही आली तुमच्या घरात। तरी पण जालिंदरराव सांगितलंच ना तुम्ही, काय काय आणलं पोरीनं? म्हणजे रुखवत आणलं, दागिने आणले, हा? रंभा आजी या सगळ्यासाठीच लग्न करतात का? नाही, तेजू आली या घरात, घर उजळून गेले, हे नाही दिसलं का तुम्हाला? माझ्या भावाच्या आयुष्याचं सोनं झालंय, हे नाही दिसलं का तुम्हाला? हिच्या येण्याने या घरात आनंद आलाय, सुख आलंय। या घरात एक परकी मुलगी येते आणि या घरासाठी आपलं सर्वस्व अर्पण करते। अजून काय आणायला हवं तिला? आणि तसंही माझ्या वडिलांकडे अशा कुठल्या गोष्टींची कमी जे तुम्ही सतत त्यांना विचारतात की सुनेने काय आणलंय म्हणून? असं बोलून तुम्ही नकळत त्यांचा अपमानच करताय। नाही म्हणजे आमच्याकडे तर भरपूर आहे, पण ज्यांच्याकडे नसतं ते येणाऱ्या सुनेच्या जीवावर जगतात। तुझा अगं किती बोलणार आहेस? सहज विचारलं त्यांनी, जुन्या माणसांची रीतच असते ती। आमची पोरगी पण ना। हे पोरांनो चला पूजेला बसा बसा बसा, हा आपण बी बस 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 या। तेडीचा आवाज आहे। कसा बंद करायचा माहितीये, वाढलाय कशामुळे ते शोधायला हवं। सदानंदाचा आई राधा अव जागरानं मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरानं मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे। हार आदमैलरच्या देव खंडोबा जागरणाला यावे, जागरानं मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे। जिजुरीच्या खंडीराया जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे। काय वागोबा, अशा प्रमाणे देवाची स्वारी गादीवरती येऊन बसली। नवरनवरीने 5 पळे तेल घातलं, सुख दुःख मागितलं, खोबऱ्याचं उधळण झालेलं आहे। देवाची स्वारी जरी गादीवर बसली असेल पण हा जिजुरीचा खंडेरा या गादीवरती कसा आलेला आहे? जीव लागेना दारी आणि घरी, जीव लागेना दारी आणि घरी, डोळे भरून पाहू द्या तरी, डोळे भरून पूजा झाली, गोंधळ पण झाला।
आता फक्त तू आणि मी. आणि चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी, 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 चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी. सूर्या, मला आज जायचंय, येशील का माझ्यासोबत? का? ते मला एकटीला जायला भीती वाटते म्हणून. भित्री भागूबाई, चल. सूर्या, तू इथे बस, मी आले लगेच. आपण काय झालं? एवढं काय महत्वाचं काम आहे? आपण गोंधळ सोडून आतमध्ये आलोय ते. अरे हो हो, सांगते तुला, पण मी जाऊन येते ना, पटकन येते, ठीक आहे? चोळजाप, काय चाललंय तुझं? गोंधळ सोडून आतमध्ये आलोय, डॅडीनं कळलं तर काय वाटेल त्यांना? आणि तू ना आजकाल डॅडींची लई चुकीचं वागायला लागलीस थोडस. मग अशी बी त्यांना जेवायला खाली बसवायची काय गरज होती ग? काय त्यांचा मान मोठा आहे, तो तरी जप. हो सूर्या, सगळं करते. मी जाऊन आले ना की आपण दोघे मिळून त्यांचा मान जपूया, ठीक आहे? आधी जाऊ मी. आलेच. सूर्या, सूर्या, काय शोधतंय आमचं कन्या रत्न? जाऊ बापू ना शोधताय का? हो आता इथं बसलेले होते, तुमचीच वाट बघत होते. आम्ही त्यांना पाठवलं तिकडे गोंधळाच्या कार्यक्रमाला. गेले नंदीबैलासारखे मान हलवत. आम्हाला माहितीये तुम्ही त्यांना इथं का आणलंय ते. जागेचे कागद दाखवायला. जमिनीचे कागद दाखवून आमच्यात नंदीबैलाला आमच्यावर सोडता काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.